श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा संदेश ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण हा संदेश शब्दांचा नाही, अनुभवांचा आहे. हा संदेश त्या माणसांसाठी आहे जो बाहेरून हसतो पण आतून मात्र रोज थोडा थोडा तुटत असतो. स्वामी म्हणतात, तू मला दिसतोयस, जरी जग तुला न पाहत असलं तरीही सुद्धा. तू खूप काही सहन केलं आहेस. लोकांनी गैरसमज केले, आपलेच दूर गेले आणि देवही आपल्याकडे पाहत नाही असं वाटलं. पण स्वामी म्हणतात, मी तुझ्या शांततेत नाही, मी तुझ्या सहनशक्तीमध्ये आहे. तू ज्या रात्री उशीत तोंड खुपसून रडलास, त्या रात्री मी तुझ्या जवळच बसलो होतो. तुला दिसलो नाही, पण तुझ्या श्वासात मी मात्र होतो. कधी वाटलं असेल ना, मी एवढा वाईट आहे का? माझ्याच नशिबी हे सगळं का? स्वामी हळूच सांगतात, तू वाईट नाही आहेस रे बाळा, तू मजबूत आहेस. म्हणून तुला कठीण प्रसंग दिले. कमजोरांना मी लगेच सुख देतो, पण तुझ्यासारख्यांना घडवितो. तू देवाकडे खूप काही मागितलंस, पण उत्तर मिळालं नाही असं वाटलं. पण स्वामी म्हणतात, मी तुझी प्रार्थना ऐकली नाही असं नाही, मी तिला वेळ दिला. कारण काही आशीर्वाद लगेच दिले तर माणूस कोसळतो, आणि थोडा उशीर केला तर तो देवावर विश्वास ठेवायला शिकतो. तुला लोकांनी स्वार्थी म्हटलं, कृतज्ञ ठरवलं. कधी कधी तर दोषही तुझ्यावरच ठेवला. पण स्वामी म्हणतात, लोक काय म्हणतात याकडे पाहू नकोस. मी तुला काय बनवत आहे याकडे पहा. सगळ्यांना समजावण्याची गरज नाही. ज्याला समजायचं आहे त्याला वेळ आल्यावर सगळं काही स्पष्ट होईल. तू एकटा आहेस असं वाटतं का? आजही मनात प्रश्न येतो का? माझं ऐकणारं कुणी आहे का? स्वामी ठामपणे सांगतात, तू एकटा नाही आहेस. मी तुझ्या आधीही आणि आत्ताही यानंतरही तुझ्यासोबतच असणार आहे. लोक येतात जातात, नाती बदलतात, पण स्वामींची साथ मात्र कधीच तुटत नाही. फक्त स्वामींवर, देवावर विश्वास ठेवायला शिका. तू रोज देवापुढे हात जोडतोस, पण शब्द मात्र काही फुटत नाहीत, फक्त डोळे ओले होतात. स्वामी म्हणतात, डोळ्यातलं पाणी हेच खरी प्रार्थना आहे. जिथे शब्द थांबतात तिथे मी काम सुरू करतो. आज तुला थोडा वेळ थांबायला सांगतो. घाई करू नकोस, कारण कधीही घाई करून काहीही चांगलं होत नाही. प्रत्येक गोष्टीसाठीच थोडासा वेळ द्यायलाच लागतो. त्यासाठी आधी संयम ठेवायला शिक. सगळं लगेच मिळालं नाही म्हणजे सगळं संपलं असं होत नाही. स्वामी म्हणतात, मी उशीर करतो पण कधीच अन्याय मात्र करत नाही. तुझ्या आयुष्यातला हा अंधार कायमचा नाही, हा फक्त पहाटे आधीचा क्षण आहे. शेवटी एवढंच सांगतो, जर आज तू हा संदेश ऐकत असतील तर समज, स्वामींनीच तुला इथे आणलं आहे. हा संदेश ऐकून, हा उपदेश ऐकून, हे स्वामींचे विचार ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल, तुझे डोळे ओलावले असतील, तर ते दुःखच नाही, ते विश्वासाचं आहे. ते दुःखाचं असणार नाही, ते विश्वासाचं आहे. स्वामींवरच्या श्रद्धेचं, स्वामींवरच्या विश्वासाचं आहे. स्वामी तुझ्यासोबत आहेत, आजही, उद्याही आणि कायम असणार आहेत. तू फक्त संयम ठेव आणि स्वामींवर मनापासून, हृदयातून विश्वास ठेव. आज जर तू पूर्णपणे तुटलेला असशील तर एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेव, तुटलेली माणसं मी कधीच सोडत नाही. आजपर्यंत तू सगळ्यांसाठी उभा राहिलास, सगळ्यांचं ओझं वाहिलं, सगळ्यांचं काही पुढं होऊन केलंस, पण कुणालाच कधी सांगितलं नाहीस की तू किती थकलायस, किती दमलायस, की तुझी सहनशक्ती संपली आहे, हे कोणालाही आजपर्यंत तू सांगितलं नाहीस. आज स्वामी तुझ्या खांद्यावर हात ठेवून सांगतात, आत रड. आज जर तुला मजबूत राहायची गरज नाही, तुझ्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू मी मोजत आहे. तुझ्या मनातली प्रत्येक वेदना मी जाणवत आहे, माझ्यापर्यंत पोहोचली आहे. तू जेव्हा म्हणालास, देवा आता नाही होत, तेव्हाच मी तुझ्यासाठी उभा राहिलो आहे. आज काहीच बदल झालेला दिसत नसेल तरीसुद्धा घाबरू नकोस, कारण स्वामी काम सुरू करताना आवाज करत नाहीत, हे नेहमी लक्षात ठेव. ज्याने आज तुला दुर्लक्ष केलं, उद्या तोच म्हणेल, हा एवढा कसा बदलला? आणि त्या दिवशी तू काहीच बोलणार नाहीस, फक्त मनात म्हणशील, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींची कृपा.
जर आज हा संदेश ऐकताना तुझं मन भरून आलं असेल, हे शब्द तुझ्यासाठीच आहेत असं वाटत असेल, डोळे ओले झाले असतील, तर समज स्वामी तुझ्याशी स्वतः बोलत आहेत. आता डोळे पुस, शांत हो, हृदयात विश्वास ठेव आणि एवढंच म्हण, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी, आता सगळं तुमच्यावर सोडलं आहे. स्वामी तुझ्यासोबत आहेत.